मंडळी नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजचा विषय आहे गुढीपाडवा समज आणि गैरसमज. गुढीपाडव्याच्या 2-3 दिवसा अगोदर बरेच माणसं व्हॉट्सअपवर कोणताही मेसेजची शहानिशा न करता तो संदेश पुढे प्रसारित करीत राहतात की आम्ही गुढी साजरी करणार नाहीत किंवा आम्ही गुढी अशीच साजरी करणार, तुम्ही तशीच करा, असे त्यांचे ते वेगवेगळे मेसेजेस तुम्ही पाहत असता व्हॉट्सअपवर. ते तुम्हाला काही सांगण्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. प्रश्न असा आहे की गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांची जी औरंगजेबानं क्रूरपणे जी हत्या केलेली आहे त्याच्याशी हे लोक जेव्हा संबंध जुळवतात ना, ते पाहून थोडंसं वाईट वाटतं. काहीही संबंध नसताना आपला एक असणारा जो आपण याला सण म्हणूयात, आता नववर्ष आहे, त्याचा संबंध तुम्ही संभाजी महाराजांच्या हत्येशी जोडणं. आणि यांनी आता असं सांगायला सुरुवात केली की संभाजी महाराजांची म्हणजे फाल्गुन अमावस्याला हत्या झालेली आहे, मान्यच आहे, ती तिथीनुसार आहे. तिथीनुसार काय आहे? फाल्गुन अमावस्या. आणि तारखेनुसार आपण कोणती आता पकडलेली आहे? 11 मार्च. 11 मार्च आपण दिनांकानुसार 11 मार्च 1689, बरोबर आहे. पण आता ही तिथीनुसार येणारी कशी आहे? दुसऱ्या दिवशी असतो पाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदेला, आणि इकडं चैत्र शुक्ल प्रतिपदा, आणि इकडं कोणती आहे? फाल्गुन अमावस्या म्हणजे आदल्या दिवशी. आता यांनी असा संबंध सांगितला की संभाजी महाराजांची हत्या झाली, त्यांचं ते डोकं भाल्याला लावून सगळीकडं फिरवलं, मग ती साडी वगैरे वगैरे. आता ते तुम्ही मेसेजेस वाचू शकता, ते मी इथं सांगण्याची गरज नाही. मला फक्त त्यांचा जो काही मुद्दा आहे की आम्ही अमुक अमुक गुढी उभारतो, गुढी म्हणजे तसं काहीतरी वेगळंच आहे, तर या गोष्टी खरोखर तशा आहेत का? तर मी आपल्यासमोर आज त्या सर्व गोष्टीचं खंडन करणार आहे आणि संदर्भ ग्रंथ म्हणून मी शिवधर्मगाथा आपल्यासमोर ठेवलेली आहे. मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण एकदा ही शिवधर्मगाथा विकत घ्या. याच्यामध्ये सविस्तर माहिती गुढीपाडव्याविषयी दिलेली आहे. आता आपल्याजवळ ती आज असेलच असं नाही, म्हणून शिवधर्मगाथेत गुढीपाडव्याविषयी काय म्हटलेलं आहे हे मी आपल्यासोबत इथं शेअर करणार आहे, चर्चेला घेणार आहे. आता वसंत ऋतूचे आगमन होतं, बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे हाही सण आपल्या कृषी परंपरेशी आहे बरं का. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपले हिंदू संस्कृतीचे, हिंदू धर्माचे सण हे जास्तीत जास्त कृषी परंपरेशी संबंधित असतात. तर याही त्याचा सणाचा, गुढीपाडव्याचाही कृषी जीवनाशी निकटचा संबंध आहे. निसर्गाबरोबरचं नातं आहे आणि नवीन वर्षाचा प्रारंभ आहे. हे अनेक असे कारण घेऊन चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण गुढीपाडवा साजरा करतो, नवीन वर्षाचं स्वागत करत असतो. गुढीपाडवा साजरा करणे वा न करणे ही बाब ऐच्छिक आहे असं शिवधर्मगाथा म्हणते. गुढीपाडवा साजरा करू इच्छिणाऱ्यांनी साजरा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. तथापि 365 दिवसापैकी हा दिवस फारच शुभ आहे, फारच चांगला आहे असं म्हणून त्याच्याकडे काही पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणजे किती चांगली भावना दिली त्यांनी की तोही 365 दिवसासारखाच एक दिवस आहे, फारच त्याला शुभ काहीतरी वेगळं असं महत्त्वही तुम्ही देऊ नका. आता आपल्या मुद्द्यावर येऊ. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या किंवा अन्य एखाद्या स्वरूपात उभी करण्याची इच्छा असेल तर ते तसे करू शकतात असं शिवधर्मगाथा म्हणते. ज्यांना हा सण समजा साजराच करायचा नाही, त्यांना व्यक्तिगत पातळीवर तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. नाही न करायचा नका करू. परंतु तुम्हाला साजरा करायचा नाही म्हणून दुसऱ्यांनी कुणी तो साजराच करू नये असं करणं मात्र योग्य नाही. आणि त्यासाठी शिवधर्मगाथेत त्यांनी काय सांगितलं की शिवधर्म संसदेची लेखी परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना तो सण साजरा करूच नये असं म्हणता येणार नाही. आणि लक्षात, तुम्हाला नाही करायचा नका करू. आता गुढीविषयी काय तपशील आलाय मुद्दा लक्षात द्या. गुढी हा शब्द अस्सल देशी आहे, त्याचे मूळ संस्कृत भाषेत अजिबात नाही. याचाच अर्थ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला नाही, तो संस्कृत भाषेतला तत्सम किंवा तद्भव शब्द नाही. मग स्वाभाविकच हा शब्द वैदिक परंपरेतील नसून बहुजनांच्या म्हणजे आपल्या संस्कृतीमधला आहे. मग हा जर आपल्या बहुजनांच्या संस्कृतीमधील असल्यामुळे त्याच्या मागची संकल्पना ही कुणाची आहे? आपलीच आहे. कानडी भाषेमध्ये ध्वज या अर्थाने गुढी
असा शब्द येतो. राष्ट्रध्वज या अर्थाने नाडगुडी असा शब्द आहे. ही गोष्ट देखील गुढी हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला नसून मूळचा बहुजनांचा आणि प्रामुख्याने दक्षिण भारतीय बहुजनांच्या भाषेतील आहे हा दर्शवणार आहे. मराठी भाषेमध्ये गुढी हा शब्द सुमारे इसवी सनाच्या 13व्या-14व्या शतकापासून वापरला गेला. संभाजी महाराजांचा मी मृत्यू कधी सांगितला आता 1689 आणि वापर कधी झाला गुढी या शब्दाचा इसवी सनाच्या 13व्या-14व्या शतकापासून. संत चोखोबा काय म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची. आता इथे हे काही मंडळी म्हणतील की मग आम्हाला गुढी भगव्या पताक्यात उभारायची, पण सुरुवातीलाच तुम्ही मुद्दा काय मांडला होता यांनी की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मग गुढीपाडवा सुरू झाला. म्हणजे मग हळूच यू टर्न घेतला का नाही की नाही म्हणजे आता आम्हाला गुढी साडी चोळीच्या रूपात नाही उभारायची, भगव्या पताकात. म्हणजे सुरुवातीला आक्षेप घेताना असा आक्षेप घेतला जातो की संभाजी महाराजाच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून गुढ्या उभारल्या, असं नाही. मग ही मंडळी परत यू टर्न मारते. काय यू टर्न मारते की गुढी अशी नव्हती जी आपण आता प्रचलित पद्धतीनं उभी करतो अशी नव्हती म्हणतात. ते काय म्हणतात ती भगव्या पताकात होती. अहो पण सुरुवातीला तर तुम्ही म्हणले गुढी पाडवाच नंतर सुरू झाला आणि जेव्हा आपण पुरावा दिला की मग म्हणायचं हो हो पण गुढी आम्ही अशी उभारणार नाही. तसं चालणार नाही. त्याच्यावर मी पुढे बोलणार आहे की त्या गुढीचं स्वरूप तसं का आहे त्याच्यावर आपण बोलू. पुढे बघा ज्ञानेश्वर महाराजही काय म्हणतात, आई के संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्य तिची जगी गुढी उबिली अनेकी शास्त्रांतरी. ज्ञानेश्वरीच्या याच्यातली ओवी मी घेतली आहे. याच्यामध्ये ती सविस्तर दिलेली आहे शिवधर्मगाथेमधले. काय माझ्या मनाचं मी वाचत नाही, पृष्ठ क्रमांक 143 वरलं मी वाचतोय. त्याच्यानंतर आपण महानुभाव संप्रदायातलं बघूयात. स्मृतीस्थळ त्याच्यातही ग्रंथ सुमारे 14व्या शतकात लिहिलेला आहे हा. या ग्रंथात गुढी या शब्दाची गुढया आणि गुढेया ही रूपे पुढील प्रमाणे आलेली आहेत. काय बघा, आणि तुम्ही गुढिया सरीसे यावे. स्मृतीस्थळामधलं हे गुढिया सरीसे बेजोबा गाडी निसी निघाले. शिशुपाळ वधातले एक पुरावा म्हणून इथे दिले. महानुभाव साहित्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. काय म्हणतात येथे, घेत स्पर्श सुखाची गोडी श्रीकृष्णे आळंगीला भुजादंडी तव आत्मा उभितसे गुढी रोमांची मिसे. तर इथे गुढी हा शब्द आला म्हणजे याचा अर्थ संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढी सुरू झाली, गुढी पाडवा सुरू केला हा मुद्दा बाद होतो. झालं समाधान. आता आपण पुढे निघूयात. आता गुढी पाडवा सुरू करण्याची अनेक कारणं आपल्याला ही जुनी जाणती मंडळी सांगतात. त्याच्यातले काही इथे दिलेले या शिवधर्मगाथेमध्ये ते मी आपल्याला सांगतो. श्रीराम आणि सीतामातेचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघालेले. मग तिकडे जात असताना त्यांना परशुराम आडवे येतात आणि त्यामुळं काय होतं, मग श्रीराम आणि परशुराम यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि श्रीराम परशुरामांचा पराभव करतात. त्यानंतर महाराज दशरथांनी सर्व वऱ्हाडांसह अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज पताका उभारल्याचे रामायणात म्हटले आहे. याचा अर्थ काय केला, ध्वज पताका उभारल्या म्हणजे आनंदाने गुढ्या उभारलेल्या आहेत. आता हे मी तुम्हाला उदाहरण दिलं रामायणातलं, म्हणजे ते विचार करा ते हजारो वर्षांपूर्वीचं उदाहरण आहे की गुढ्या उभारल्या. संत तुकाराम महाराजांनीही आपल्या अभंगातून गुढी हा शब्द बऱ्याच वेळा वापरलेला आहे. ते काय म्हणतात की कृष्णांच्या जन्मानंतर भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानंतर गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला आणि त्या आनंदाच्या याच्यातच लोकांनी गुढ्या उभारल्या. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगात काय म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे येणे वेधीला गोविंदे. गुढिया तोरणे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पुढे काय सांगितलं गेलं बघा, कृष्णाने कालियावर मात केल्यानंतर त्याच्या गोपाळ मित्रांना म्हणजे श्रीकृष्णाने आनंद झाला. श्रीकृष्णांनी कालिया मर्दन केलेलं आहे आणि त्यांचा जो चपळ मुलगा होता त्याच्या हातात गुढी दिली आणि ही आनंदाची बातमी तिकडे पाठवण्यासाठी त्याला पुढे पाठवलेले सांगण्यासाठी. पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी
आनंदाची ही बातमी गोकुळात पोहोचल्यानंतर तिथे काय घडले हे पुढे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात. शुभ मात तिही आणिली गोपाळी, चेंडू वनमाळी घेऊन आले, आली दारा देखे हरुषाची गुढी, सांगितली पुढे हरिषे माते. त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते हे नोंदविताना तुकाराम महाराज पुढेही अभंग आहेत, त्यातलं मी फक्त ज्याच्यात गुढी हा शब्द येतो तेवढं चरण घेतो. ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती, गुढिया उभविती घरोघरी. पुढे एक वेगळा अभंग आहे. रोमांच गुढिया डोलविती अंगे, भावबळे खेळविती सोंगरे. आता एक मुद्दा लक्षात घ्या, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मृत्यू हा इसवी सन 1650 मध्ये झालेला आहे. कधी? 1650. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 1657 मध्ये आहे ना, 1657. अगोदर झालाय का नंतर झालाय? तर 7 वर्षांनी नंतर झालाय. हे जे काही उदाहरणं दिलीत ना मी, ते छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरची नाही, तर त्यांच्या जन्मापूर्वीचीच दिलेली आहे, की तेव्हापासून हा सण आपल्या या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आता पुढे चला. मग छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा सण साजरा केला, हा मुद्दा बाद झालेला आहे. विविध पुरावे मी आपल्याला दिलेले आहेत. आता उत्तर भारतामध्ये काय होतंय, जे चंद्रमास आहे ते पौर्णिमेला संपतात. पौर्णिमांत आहेत तिकडले महिने, पौर्णिमेला संपतात. पण दक्षिण भारतात चांद्रमास अमावस्येला संपतात आणि शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस ठरतो, प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा 12 महिन्यापैकी कितवा महिना आहे? पहिला महिना. मग स्वाभाविकच चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा कितवा दिवस ठरतो? तर पहिला दिवस. प्रतिपदा या शब्दाचंच पुढं काय झालं? पाडवा असं रूपांतर झालं. चैत्र प्रतिपदा, चैत्र प्रतिपदा, तर प्रतिपदेलाच पाडवा, चैत्र पाडवा असं शब्द झालं. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस. आता महाराष्ट्रातील निसर्गाचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे 2 महिने वसंत ऋतूचे आहेत. शिशिर ऋतूमध्ये जी पानगळ झालेली आहे त्या वृक्षांमध्ये चैत्रामध्ये वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. याच पालवीला ग्रामीण भागामध्ये चैत्र पालवी असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे द्योतक आहे. तो चैत्र पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे तो आपल्या कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. इसवी सन 78 पासून शके या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होते. सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाच्या नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने शके या कालगणनेचा स्वीकार केला आहे. या कालगणनेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस येतो. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यातूनही कोणत्या न कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. जर तो महाराष्ट्राबाहेरही साजरा केला जातो तर मग छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर तो फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या फक्त काही भागातच सुरू व्हायला हवा होता. संपूर्ण महाराष्ट्रातही करण्याची काही गरज नव्हती. पण वास्तव असं आहे की तो महाराष्ट्राबाहेरही, मी जसं म्हटलं, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात इत्यादी राज्यातही तो कोणत्या न कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. आता या दिवशी महाराष्ट्रात जी आपण गुढी उभारतो, तिची जी पूजा करतो, तर तिच्या गळ्यात जो आपण हार घालतो, हे पाहता त्या गुढीचा अनादर करत नाहीत आपण, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो. आलं लक्षात? गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे म्हणजे साडी वगैरे, पीस, त्याला आपण खण म्हणूयात किंवा पीस, तुमच्या ते लक्षात आलं. तर इथेही स्त्रियांचा अनादर करणे असा होत नाही, तर ते मातृसत्ताक किंवा स्त्री सत्ताक समाज पद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचं द्योतक असण्याची शक्यता आहे.
म्हणजे आपण इकडे सांगताना काय सांगतो की साडी ते पीस किंवा खण ते वर लटकवलेलं आहे, आपल्या महिलांची आबरू लटकवलेली आहे, आपला अनादर नाही तो. उलट मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कुटुंब पद्धतीचं ते प्रतीक आहे. जुन्या काळात तुम्ही जर बघितलं असेल तर बऱ्याच याच्यात जे आपण फेटे लावतो ना तेही साडीचेच फेटे आहेत. काही काही याच्यात जुन्या याच्यात तुम्ही बघा, तुम्ही फेटे जे फेटे आहेत ना ते काही काही फेटे साडीच्या याचे फेटे आहेत. त्याच्यावर आपण नंतर एक व्हिडिओ मी वेगळा बनवेल, पण लक्षात ठेवा. आता गुढीच्या याच्यावर ही मंडळी म्हणताना काय म्हणतात, जे तांबे आहे ते पालथा आहे आणि आपल्या हिंदू धर्मात कोणतीही गोष्ट पालथी आपण अशुभ मानतो. आता शुभ अशुभ तर हा विषयच नाही, पण यांचा तो मुद्दा आहे. आता इथेही शिवधर्म गाथा तो मुद्दा कसा बाजूला सरकवते, तो गुढीच्या टोकावर जे आपण पालथे ठेवले जाणारे भांडे किंवा म्हणजे तांब्या म्हटलो तर हे पालथं वगैरे नाही, तर ही जी मातृसत्ताक कुटुंब पद्धती स्त्रीसत्ताक कुटुंब पद्धती आहे, तर हे जे भांडं आहे, जो तांब्या आहे, तो राणीच्या मस्तकावरल्या मुकुटाचं प्रतीक आहे. म्हणजे ते पालथं घातले ते पालथं नाही, तर ते राणीच्या मस्तकावरला मुकुट असण्याची शक्यता आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी आता आपण ते प्रसाद वगैरे तुम्ही बघितला असेल, कडुनिंबाचं आपण थोडंसं हे करतो किंवा पाला तरी त्याच्यात टाकतो, तर कडुनिंबाच्या पानाचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण ती करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात राज्यामध्ये आढळते. म्हणजे हा जो कडू रस आहे, आता याच्यातही मंडळी काय म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजाची हत्या केली म्हणून ते आपण कडू घोट गिळला वगैरे, तसं नाही आहे ते. हां, मी सुरुवातीला सांगितलं की महाराजांची हत्या फाल्गुन अमावस्येला केली हे मान्य आहे, पण याचा अर्थ दुसऱ्या दिवसापासून त्यांनी गुढीपाडवा आपल्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी सुरू केला असा होत नाही. दुसऱ्या दिवशी आपला सण होत असतो. महाराजांनी संभाजी महाराजांना त्यांनी फाल्गुन अमावस्येला मारलं, मग त्या दिवशी असे होऊ शकते की संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे, कदाचित त्या वर्षी आपण गुढ्या उभारलेले नाही. आपण तो सण तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरात काही सुतक वगैरे पडलं की आपण तो सण तेवढा त्या वर्षापुरता बाद करतो. परंतु लगेच यांनी तसं सांगितलं की नाही आपलं तोंड कडू, तर त्या कडुलिंबाचा उपयोग करताना काय सांगितल्याने की त्या पानाचा थोडा का होईना रस चाखण्याची किंवा ते पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचा आपण पन्हही करतो, पन्ह, याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात, कारण आता उन्हाळा सुरू झालेला असतो. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित सम्यक वृत्तीने सामोरे जावे असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचवण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवामुळे घडते असे मानता येते. तर मी ही धावती माहिती आपल्याला शिवधर्म गाथेतील दिली. याच्यामध्ये कोठेही गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांची झालेली ही निर्गुण हत्या याचा संबंध नाही, आपल्या हे लक्षात आलं. मी आपल्या सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की उद्याचा गुढीपाडवा आपण आपला एक वर्षाचा पहिला दिवस, ज्याला आपण नववर्ष म्हणूयात, तो म्हणून साजरा करावा. गुढी आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या याचा कसलाही संबंध नाही आहे आणि तुम्ही तो जोडू नका. कुणी तुम्हाला तसा मेसेज फॉरवर्ड केला की आम्ही गुढ्या उभारत नाही, तुम्ही उभारू नका, तर माझी आपल्याला वैयक्तिक नम्र विनंती आहे की गुढीपाडवा हा अस्सल आपला सण आहे, तो आपण पुढे चालवूयात. बिलकुल महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना आपण विनम्र अभिवादन करणारच आहोत, परंतु याचा अर्थ गुढी त्यांच्या मृत्यूनंतर सुरू झाली म्हणून बंद करणे हे योग्य नाही. मंडळी, आपल्या सर्वांना मराठी नववर्षाच्या मनपूर्वक सदिच्छा देतो आणि आपण सहकुटुंब गुढी उभारावी आणि तिलाही वंदन करावं अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.